स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या सर्वोत्तम मानवी मूल्यांची जगाला सर्वप्रथम ओळख करून देणारे महाभारती तथागत भगवान गौतम बुद्ध तथागतांच्या समतेच्या, न्यायाच्या, बंधुतेच्या विचारांवर आधारित जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य स्थापन करणारे चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या नंतर 2000 वर्षांनी तेच समतेचं, बंधुतेचं, न्यायाचं, स्वातंत्र्याचं, तथागतांच्या विचाराचं साम्राज्य महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्य या नावाने स्थापन करणारे, निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आधुनिक भारतामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन राष्ट्र निर्मात्यांच्या मध्ये जे ब्रिज म्हणून, सांधा म्हणून तो कालखंड भरून काढण्याचं जे ऐतिहासिक काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालं आणि भारत देशाला सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ लाभला, ज्यांना बाबासाहेबांनी पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी म्हणून ओळखलं, संबोधलं, ते छत्रपती शाहूजी महाराज आणि भारत नावाच्या या देशाला भारत नाव, भारत चेहरा आणि भारताचा आकार देणारे या देशाचे राष्ट्र निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। या शृंखलेतील सगळे संत, गुरु, महापुरुष, राष्ट्रमाता यांना विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांच्या नंतर काश्मीर पासून ते कन्याकुमारी आणि कोहिमा ते पोरबंदर या उभ्या आडव्या भारत देशामध्ये हजारो जाती विभागलेल्या, मानवतेवर, समतेवर प्रेम करणाऱ्या बहुजनांना बहुजनाच्या बंधुत्वाच्या धाग्याने एकत्र जोडून बहुजनांची शक्ती या देशामध्ये ज्या माणसाला उभी केली त्यांचं स्मरण करणं मला अगत्याचं वाटतं। ते मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो। आज संविधान दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेताय। तुम्ही जाधव साहेब दोनदा बोललात की आम्ही उशीर झाला आमच्या कार्यक्रमाला। 26 नोव्हेंबरच्या ऐवजी आम्ही आज कार्यक्रम साजरा करतोय, ज्याला उशीर झाला आणि तुम्ही खंत व्यक्त केली, काही गरज नाही खंत व्यक्त करण्याची, मी असं समजतो। हे कार्यक्रम दररोज झाले पाहिजे, संविधान दिनाचे कार्यक्रम दररोज झाले पाहिजे आणि त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं असे की हे 75वा वर्ष आहे, संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्या अर्थानंतर वर्षभर खरं म्हणजे संविधानाच्या गौरवाच्या कार्यक्रमाचा जागोजागी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्याची काही खंत व्यक्त करण्याची गरज नाही। आमच्या महापुरुषांना स्मरण करण्यासाठी त्या दिवसाचं, त्या तारखेचं बंधन असलं असं काही गरजेचं नाही आणि त्यामुळे मी बौद्धजन पंचायत सभा ज्यांच्या माध्यमातून इथे या व्याख्यानासाठी, या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित करण्यात आलेले आहे त्या सभेचे सगळे पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो। आताच आधी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आली असं मी म्हणतो, आमचे वडीलधारे नानासाहेब इंदिसे इथं मंचावर आहेत। या कार्यक्रमाच्या साठी मला ज्यांच्यामुळे येण्याची संधी मिळाली, आमचे बंधू प्राध्यापक विजय मोहिते सर, संजय जाधव साहेब माझ्या सतत संपर्कात गेले आठवड्यात 10 दिवसापासून, आपण इथे उपस्थित असणारे सर्व पितृतुल्य वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि मित्रांनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं संविधानाचं जागर व्हावं ही अपेक्षा मोहिते साहेबांनी आता व्यक्त केली। मोहिते सरांनी ती व्यक्त केली अपेक्षा ती
दोन गोष्टींचा उल्लेख केला आधी की हे संविधानाचं 75वं वर्ष आहे. 75 वर्ष या देशाच्या राज्यघटनेला पूर्ण झाले आणि त्या 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या या ऐतिहासिक क्षणाला देशामध्ये मोठ्या प्रमाणात स्मरण करणं, साजरं करणं गरजेचं होतं. ते साजरं करणं गरजेचं असताना 26 जानेवारी पासून ते आता जवळपास डिसेंबर पुढच्या 26 जानेवारी पर्यंत म्हणजे वर्ष संपत आले. आंबेडकरी जनतेनं, आंबेडकरी समुदायाला परिवर्तनाच्या चळवळीतल्या विविध कार्यकर्त्यांनी, समाज संघटनांनी, पक्षांनी आपापल्या परीने संविधानावर चर्चा घडवून आणली ते आपण सगळेजण बघतोय. मात्र देशाचं सरकार ज्या राज्यघटनेच्या नावाने चालतं, या देशाचं सरकार, या देशाचं संचालन ज्या राज्यघटनेच्या नियमानुसार होतं, त्या केंद्रातील असो की राज्यातील असो, सत्ताधाऱ्यांनी संविधानाची 75वं वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष किती साजरं केलं हे मी तुम्हाला सांगत नाही. तुमच्या छातीवर हात ठेवून तुमच्या मनाला विचारा की तुम्ही शासकीय पातळीवर किती कार्यक्रम संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत वर्षभरात झालेले तुम्हाला पाहायला मिळाले. आणि जेव्हा पाहतो आम्ही मागे वळून, रिपब्लिक डेची परेड करणं म्हणजे काही संविधानाचा गौरवाचा कार्यक्रम, विशेष कार्यक्रम केला असं समजण्याची गरज नाही. संविधान दिन गेल्या काही वर्षापासून साजरा केला जातोय म्हणून 26 नोव्हेंबरला सगळ्यांनी पुस्तकं आपल्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये कार्यक्रम सरकारी पातळीवर आयोजित केले. एवढं केल्यानं समाधान होण्यासारखा हा विषय नाही. मी जाहीरपणे तुम्हाला म्हणतोय, तुमच्या समोर मांडतोय की सरकारांकडून, केंद्राच्या असू दे, राज्यांच्या असू दे, सरकारांकडून मोठ्या प्रमाणात निराशाजनक प्रतिसाद या संविधान दिनाला मिळालेला आहे. सरकारांनी याच्याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. किंबहुना भारतीय राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष ज्या गौरवानं, ज्या सन्मानानं साजरं करायला हवं होतं ते केलेलं नाही. तुम्ही करत नसाल, पण ज्या संविधानानं आम्हाला जनावरातून माणसाच्या जीवनात आणलं, ही भावना या देशातल्या हजारो जातींच्या माणसांमध्ये, लोकांमध्ये, जनतेमध्ये आहे. ती जनता मात्र संविधानाचा गौरव करत आहे. त्याच गौरवाच्या कडेचा आजचा कार्यक्रम आहे. म्हणून मी आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. काहीतरी आमची संघटना, सभा, संस्था आहे म्हणून ऑडिट मध्ये दाखवायला लागतात कार्यक्रम, म्हणून कार्यक्रम करण्याच्या पठडीतला हा कार्यक्रम नाही. या गोष्टीशी तुम्ही देखील सहमत असाल, राईट? हा कोणाला ऑडिट रिपोर्ट मध्ये दाखवण्याच्या संबंधातला कार्यक्रम नाही. आमच्या जगण्या मरण्याची हमी देणाऱ्या या डॉक्युमेंटचा सन्मान, आभार व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि मी जाणीवपूर्वक या दोन गोष्टींची आठवण यासाठी करून देतोय तुम्हाला. कुणी 75 वर्ष झाली, तेव्हापासून प्रोटेक्शन आहे. 75 वर्ष आधी कुठे संरक्षण होता? होतं संरक्षण नाही. 75 वर्षाच्या आधी काय नव्हतं. जेव्हा हे संरक्षण नव्हतं तेव्हाच्या आमच्या पिढ्यांचे जीवन आणि आताच्या आमच्या पिढ्यांचं जीवन याच्यामध्ये जो प्रचंड मोठा फरक आहे तो भारतीय राज्यघटनेची देण आहे, महापुरुषांच्या संघर्षाची देण आहे. आणि आम्ही कृतज्ञ लोक आहोत, इमानाला जागणारे लोक आहोत, ज्यांनी आमच्यावर उपकार केले. त्या उपकार करताना, आमच्या उद्धार करताना स्मरण करणं ही आमच्या इमानदारीची, आमच्या रक्तातली भाव आहे. आमच्या गुणात सगळ्यात मोठा आमचा सद्गुण आहे. सद्गुणाचा हा प्रतीक आहे कार्यक्रम म्हणजे. आता ज्यांना संविधानाबद्दल ज्यांना कृतज्ञता मानायची नसेल, त्याच्या आपापल्या रक्तातला गुण आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. म्हणून या सगळ्या प्रामाणिक, इमानदार, कृतज्ञ लोकांच्या पुढे नतमस्तक होऊन मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. बघा, आता मोहिते सर बोलून गेले, 75 वर्ष झाली संविधानाला. विषय पण तोच आहे. मला विषय जो तुम्ही दिलाय तो असा आहे की संविधानाची आतापर्यंतची वाटचाल, सद्यस्थिती आणि भवितव्य.
यावर थोडीशी चर्चा होणं गरजेचं आहे. मागच्या 75 वर्षामध्ये भारताचं संविधान लागू झाल्यानंतर राज्यकर्त्यांवर संविधान लागू करण्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. त्यांनी कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली, 75 वर्षाची वाटचाल पूर्ण केली असताना आज आम्हाला या भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या संबंधाने आम्ही आमच्या डोळ्याने आजची हयात असणारी जिवंत असणारी पिढी म्हणून काय बघतो. आणि आज आम्ही जिवंत आहोत, पण जिवंत माणसांनी आमच्या पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करण्यासाठी भविष्याकडे देखील डोळस नजरेने पाहण्याची गरज आहे. त्या डोळसपणाने देखील भविष्यातली आव्हानं काय असणार आहे त्याचा देखील विचार करावा, हा आजच्या सभेचा प्रमुख उद्देश आहे असं माझं मत. आणि त्या दृष्टीने मग थोडस फार जास्त लागणार नाही, मात्र कुठल्याही विषयाला आतून सोडून बसण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीने मी ती मांडणी करतो. मला सांगा, 75 वर्ष या देशाच्या राज्यघटनेला झाली असं आम्ही म्हणतो. अमृत महोत्सव 2 वर्ष आधी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्याचा केला आपण 2022 मध्ये. भारतीय स्वातंत्र्य 47 मध्ये मिळालं, 22 मध्ये 75 वर्ष साजरी केली. देशभरात सरकारच्या वतीने केलेले कार्यक्रम, हर घर तिरंगा अभियान काय कार्यक्रमांची रेलचेल वर्षभर लागली. आताही तसं काहीतरी करता आलं असतं, पण आता लहानसहान कार्यक्रम नाहीये, लहानसहान घटना नाहीये. देशात 75 वर्ष या देशात घटनेला पूर्ण होणे, अनेक लोकांनी राज्यघटनेवर खूप अभ्यास केला आणि अभ्यास करणाऱ्या अनेक लोकांनी वेगवेगळे आपले निष्कर्ष मांडले. त्यातला एक टॉम गिन्सबर्ग नावाचा लेखक आहे. मी हे भाषण केलं वर्षभर सगळ्या महाराष्ट्रावर होतं आणि तुम्हाला सांगतो, मी मागच्या एका वर्षामध्ये हेच बोलतोय, मी काही वेगळं तुम्हाला आज सांगणार नाही. आज तुमच्या ठाण्यामध्ये आलो पहिल्यांदा या विषयावर बोलायला, तेच बोलणार मी आणि ते सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी जिथे कुठे जाईल, मराठवाड्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात असू दे, विदर्भात असू दे, इकडे कोकणामध्ये गेलो, आज ठाण्यामध्ये तेच बोलतोय. टॉम गिन्सबर्ग हे नाव लक्षात ठेवा. संविधानावर अभ्यास करणारा मोठा संशोधक, शिकागो विद्यापीठामध्ये टॉम गिन्सबर्ग, त्यांनी रिसर्च केला. 18व्या शतकापासून ते आतापर्यंतच्या जगातल्या सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि काही निष्कर्ष काढले. मला आवाज स्पष्ट येतो शेवटपर्यंत येतो ना आवाज. त्या टॉम गिन्सबर्गनी, शिकागो विद्यापीठाचे स्कॉलर आहेत, त्यांनी एक निष्कर्ष काढले. त्याच्यामध्ये एक निष्कर्ष असा काढला की जगातील सगळ्या राज्यघटनांचं सरासरी वय, आयुष्मान, एव्हरेज एज म्हणतो ना, एव्हरेज एज, सरासरी वय 17 वर्ष फक्त. ज्याच्यामध्ये अमेरिकेची 200 वर्षांची घटना आहे आणि आपली देखील 75 वर्ष. हे 200 वर्ष असू दे, 75 वर्ष असू दे, या सगळ्या राज्यघटना मिळून जगातल्या सगळ्या राज्यघटनांचं सरासरी वय हे फक्त 17 वर्ष आहे. आमचे शेजारी जे बांधव आहेत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यांच्यात 3-3, 5-5, 6-6 वेळा राज्यघटना बदलून झालेल्या आहेत आणि हजारो जाती, कित्येक धर्म, शेकडो भाषा, हजारो बोली भाषा, आमच्या राहण्याच्या पद्धती वेगळ्या, जगण्याच्या पद्धती वेगळ्या, जेवण करण्याच्या पद्धती वेगळ्या, कपडे घालण्याच्या पद्धती वेगळ्या, आमचे दिसणे वेगळे. अगदी अरुणाचल प्रदेशचा माणूस, जम्मू काश्मीरचा माणूस, महाराष्ट्राचा माणूस आणि तामिळनाडूचा माणूस दिसायला देखील एकमेकांच्या सारखे नाही. भाषा असू दे, संस्कृती असू दे, चालीरीती असू दे, किती सारे मतभेद आमच्यामध्ये, मतभेद म्हणण्यापेक्षा भेद आपल्या लोकांमध्ये देशातले असून हजारो मतभेद, हजारो मतांतरे, संस्कृती असणाऱ्या लोकांना गेली 75 वर्ष हे संविधान अखंडपणे टिकून ठेवलं देशाला आणि ते संविधान टिकून आहे. जर टॉम गिन्सबर्ग म्हणतात की
जगातल्या सगळ्या राज्यघटनांचं वय फक्त 17 वर्ष आहे. इतक्या विविधतेने नटलेल्या या देशात अजूनही हे संविधान टिकून राहायचं आज काहीतरी महत्वाचं कारण असलं पाहिजे. तो कारण होय पाहिजे, कारण हे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला जसं पुस्तक आपण म्हणतो, या पुस्तकामध्ये काही नियम लिहून दिलेले आहेत. त्या नियमांच्या आधाराने हा देश चालवायचा आहे. ते पुस्तक लिहून दिलेलं त्या नियमांनी देश चालवायचा आहे आणि देश राज्यकर्त्यांनी चालवायचा आहे. बरं, आता मागच्या 75 वर्षात राज्यकर्त्यांच्या गमती बघा काय. मोठ्या प्रमाणात या देशावर राज्य केलं मोठा कालखंड काँग्रेसवाल्या मंडळींनी. आता मी जर काही पक्षांची नावं घेतली तर ती अपरिहार्यता आहे म्हणून घेणार. मी बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आहे किंवा कांचीराम साहेबांना मानलेला आहे म्हणून मला काही पक्षाच्या राजकारणावर बोलणे हा उद्देश नाही. त्याच्यासाठी वेगळं ग्राउंड आहे, तिथे बोलू मोकळेपणाने ते बोलायचं. पण जेव्हा मी काही पक्षांची नावं घेतोय किंवा अपरिहार्यता म्हणूया आपण, तो विषय मांडण्यासाठी घेतोय. 50 वर्ष या देशाने 75 वर्षांनी 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं देशावर. आणि मागच्या 25 वर्ष 2014 पासून आता ही मंडळी राज्य करतात. भाजपवाल्यांनी त्यांचे मित्र 10 वर्ष देशातले असे होते, 10-12 वर्ष की देशात असं कोणा एका पक्षाकडे सरकार नव्हतं. तो अलायन्स वाला सरकारांचा कालखंड होता. त्याच्यावर बोलतो. माझा मुद्दा हा आहे की 75 वर्षांची मागची वाटचाल जेव्हा आम्ही बघतो तेव्हा काय पाहायला पाहिजे. आम्ही राज्यघटनेने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या होत्या, देशाच्या जनतेला, देशाच्या नागरिकांना जे काय मिळायला हवं होतं त्या सगळ्या बाबींची गोष्ट, त्या कोणत्या बाबी आम्हाला या राज्यघटनेतून साध्य करायच्या आहेत ते सगळं भारताच्या प्रियंबल मध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग हे सगळं साध्य झालं का ते पाहूया. मागच्या 75 वर्षाची वाटचाल सांगताना त्यातले 50 वर्ष काँग्रेसची गंमत अशी होती की नानासाहेब मला बोलताना बोलले आता की राज्यघटनामध्ये बाबासाहेब समितीमध्ये जाण्यासाठी जे झालं त्याच्यावरही बोलणं गरजेचं आहे. मी जेव्हा म्हणतो की आम्ही कृतज्ञ समाज आहोत, प्रामाणिक इमानदारीने आमच्यासाठी त्याचा प्रयत्न केला असेल, त्या प्रयत्नाचं त्यांच्या सहकार्याचं भान ठेवणारे, जाण ठेवणारे, त्या उपकाराची जाणीव ठेवणारे आम्ही लोक आहोत. जेव्हा संविधान सभेच्या निवडणुका झाल्या, आज पुस्तक घेऊन फिरतोय काँग्रेसचा माणूस, पण याच काँग्रेसच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेलांनी स्टेटमेंट केलं होतं बाबा की राज्यघटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांना जाण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे तर राहू द्या, आम्ही एक छिद्रही ठेवलेलं झरोका बी नाही. अशा काँग्रेसने राज्यघटना 50 वर्ष सरकार चालवली. ज्यांनी डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत येऊच नये अशी त्यांची इच्छा होती, त्यांनी संविधानावर 50 वर्ष अंमलबजावणी केली. राज्यघटनेत ती कशी केली असेल हे काही सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. आणि ज्यांच्या समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय या घटनात्मक मूल्यांमुळे ज्यांची हजारो वर्षांची मनुस्मृती एका दिवसात मातीत मिसळून टाकली बाबासाहेब आंबेडकरांनी, ते गेले 11 वर्ष सत्तेत आहे. मग त्यांचे राबवतात राज्यघटना, ते कशी राबवतील हे सांगण्याची गरज नाही. मग ज्यांना संविधान सभेत डॉक्टर आंबेडकरच नको होते, ज्यांनी मनुस्मृतीमध्ये जे लिहिलंय ते सगळं संविधानाचं उलट करून टाकलं, 17 दशा लोकांच्या हातात सत्ता आहे, तरी संविधान 75 वर्ष टिकून आहे. हा खरा विचार करण्याचा प्रश्न आहे. काय मोठी गोष्ट आहे. संविधान सभेत प्रवेशच देणार नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत येऊन जायचं नाही. पश्चिम बंगाल मधल्या देशोर खुलना नावाच्या मतदारसंघातून तिथल्या शेड्यूल कास्टचे लोक, जे नमोशूद्र जातीचे लोक आहेत, तिथले मुस्लिम लोक
बाबासाहेबांचे एक सहकारी समर्थक होते, विचारांना मानणारे होते. त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की डॉक्टर आंबेडकर आमच्याकडे या, तिथून तुम्हाला आम्ही संविधान सभेत पाठवतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेव्हा बाबासाहेब संविधान सभेत गेले हो, त्या जब्बार पटेलच्या पिक्चर मध्ये दाखवले की महात्मा गांधी सांगतात संविधान सभेत घ्या. तुम्ही जर संविधान सभेत घेणारे असते तर दरवाजे खिडक्या बंद करायची भाषा केली असते का? एक्सपोज करावं लागेल ना बाबा, एक्सपोज करावं लागेल. मग हे सगळं झालं, इतक्या लोकांच्या हातात 75 वर्ष राज्यघटना असून देखील 75 वर्ष टिकू नये. मला तुम्हाला प्रश्न आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जिथे जाल तिथे लोकांना देखील या प्रश्नावर विचार करायला उद्युक्त करा की एवढ्या विरोधकांच्या हातात देशाचं संविधान असून 75 वर्ष हे संविधान टिकवलं आहे की नाही? प्रश्न आहे की नाही? काय उत्तर वाटतं तुम्हाला? कोणी टिकवलं असेल संविधान? टिकलं कसं का? मग इतके विरोधी लोक जर असताना हे संविधान मग अजून टिकून काय? नुसतं 75 वर्षामध्ये बघा, 15 वर्ष लॉ कॉलेजला प्राध्यापक होतो, प्रिन्सिपल होतो त्या लॉ कॉलेज, डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजला मी प्राचार्य होतो. तेव्हा मी 15 वर्ष कायद्याचा विद्यार्थी म्हणून, प्राध्यापक म्हणून 15 वर्ष संविधान शिकवले. त्यामुळे या आर्टिकल मध्ये काय लिहिलंय, त्या आर्टिकल मध्ये काय लिहिलंय ते आकडेमोड करण्यात माझा काही स्वारस्य नाही. मला हे विचार, माझा विचार आहे, प्रयत्न आहे माझा का माझ्यासोबत मला तुम्हाला यावर थोडंसं विचारशील करायचं आहे, किंवा मी जो विचार करतो तुमच्या समोर मांडतो, माझं काय चुकत असेल तर तुम्ही मला दुरुस्त करा आणि सांगा की बॉस हे असं नाही, थोडा असा प्रयत्न करूया. पण मी माझा विचार तुमच्या सोबत शेअर करतोय आणि त्यावर माझी अपेक्षा आहे की तुम्ही मला एकतर त्या विचाराला पुढे नेण्यासाठी सहकार्य करा, काही दुरुस्ती असेल तर तुम्ही सुचवा. संजय जाधव संचलन करतायत, तो बुके हाकण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते, माईक लावण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते. अध्यक्ष महोदय तुम्ही बोललात, माणसं कुठे, आपले कार्यकर्ते कुठे? इथे बसलेली बहुतांशी लोक ही वडीलधारी मंडळी आहे, तरुणांची संख्या फार कमी आहे आणि ती खंत मोहिते सर तुम्ही देखील बोलून दाखवलं की आमच्या चळवळीमध्ये नैराश्य का आला, आमची माणसं का नाहीत आमच्या या कार्यक्रमांना. आम्ही जेव्हा 15, 16, 20 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या वडिलांचं बोट धरून कार्यक्रमांना गेलो. लहानपणापासून आमच्या बालपणापासून आमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही बाबाच्या सोबत जात राहिलो. तेव्हा कुठं आता थोडं थोडं हे समजायला लागलं. नाही तर आपल्या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात ज्येष्ठ म्हणून बसलेले नानासाहेबांची तिसरी पिढी आज गट्ट्या वयामध्ये आहे. माझ्यापेक्षा ठणठणीत आम्हाला आले त्यांचा किती दिवस पिळायचे या माणसाला, अशा लोकांना आहेत म्हणून किती दिवस त्यांच्यावरच कामं करायचे. आम्ही आमच्या नव्या पिढीला आपल्या विचारासोबत जोडण्यामध्ये असमर्थ ठरत आहोत. आमच्या मागच्या 2-3 पिढ्यांचं अपयश पाहून नवी पिढी आमच्याकडे विचाराकडे, आपल्या चळवळीकडे पाठपुरी उभी आहे. हे मोठं आव्हान आहे आमच्यासाठी. भारतीय संविधानाच्या या गौरवाच्या दिवशी आम्ही हा थोडंसं पाठीमागं वळून सिंहावलोकन करण्याची गरज आहे. तुम्ही वडीलधारी मंडळीच्या वयामध्ये होतात, त्या वयातली तुमची ऊर्जा आणि आताच्या तरुण पोरांच्या वयात शरीरातली मनातली ऊर्जेमध्ये फरक पडले. आपल्या लेकरांना आम्हाला या विचारांना वळवावं लागेल आणि ते वळवण्यासाठी सातत्याने जागृतीचे कार्यक्रम करावे लागतील. सातत्यानं आम्हाला यशस्वी प्रयोग त्यांच्यापुढे सादर करावे लागतील. हे सगळे आव्हान आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. नाही तर कोणा आम्हाला इतके वर्ष मागे घातले सांगायची गरज नाही. पुस्तकांमध्ये लिहून या देशाचा इतिहास कधीही न मिटल्या जाणारा इतिहास हा तुमच्या माझ्यावर जसा आहे मनामध्ये तसाच तो इतिहासाच्या पाठीवर लिहून ठेवला गेला, तो बदल
जात नाही. मी जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारतो की 75 वर्षांच्या वाटचालीमध्ये या देशाच्या संविधानाला सातत्याने बदलण्याची इच्छा असणारी माणसं सत्तेत असताना देखील 75 वर्ष हे संविधान टिकवलं कोणी? आणि मला गर्व वाटतो, अभिमान आहे मला, मी पुराव्यासहित सिद्ध करणार आहे. वकिलासारखं मला बोलावं लागेल, मला वागावं लागेल. बिना पुराव्याचं, बिना सपोर्टचं मी काय बोलणं शक्य बरं नाही दिसणार. आमचे लिडर वकील साहेब पण इथं बसले. वकिलांना पुराव्याशिवाय बोलणं काही बरं नसतं. मी तुम्हाला सांगतो, 75 वर्ष माझा प्रश्न आहे, संविधान टिकवलं कोणी? आणि अभिमान वाटतो मला. त्यांना माहिती नसेल भारताच्या संविधानात काय. सुखा समाधानाचं जे 4 बाजूला आम्हाला जीवन जगायला मिळतं ते संविधानामुळे मिळतं हे त्यांना माहिती नसेल. कदाचित संविधानाचं पुस्तक त्यांच्या वाचनात आलेलं नसेल. परंतु तरीही अभिमान या गोष्टीचा वाटतो की इतक्या 75 वर्षाच्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील या देशातील जनतेने हे संविधान 75 वर्ष जपून ठेवलं, पाळलं, सांभाळलं. कोणी राखलंय संविधान? या देशातल्या जनते. कसं बरं 2 वेळा अटॅक करा मोठा. जनता एवढी जागृत आहे, त्यांना माहिती नाही की या देशातल्या संविधानामुळे माझं जीवन सुखरूप चाललंय. कदाचित त्यांना कळतही नसेल. अडाणी लोक आहेत बिचारे, मॅक्सिमम अजूनही अशिक्षित आहेत किंवा कमी शिक्षित आहेत. पण मी जसं बोललो आता, माझ्या आधी बोलले 2500 वर्ष या देशात बुद्धाचा विचार आलेला आहे, समतेचा विचार आलेला आहे. आणि बाबासाहेब स्वतःही म्हणतात की बौद्धांनी या देशावर 1200 वर्ष राज्य केलंय. बौद्धांनी म्हणजे बौद्ध विचाराने, समतेच्या विचाराने, बंधुतेच्या विचाराने 1200 वर्ष देशावर राज्य केलंय. एखादा विचार 1200 वर्ष जेव्हा या भूमीत राहिलेला आहे, नांदलेला आहे, तो या माणसाच्या मनामध्ये, त्यांना रक्ताच्या कणाकणामध्ये डीएनए पर्यंत गेलेला आहे. त्याला हे माहिती नाही की ही संविधान म्हणजे तेच त्याचा आधार बनवणार वर्ष आधीचं संविधानातलं सूत्र, तेच बुद्धाचं सूत्र आहे. त्याला कदाचित त्याचं भान नसेल, माहिती नाही, कळणार नसेल. परंतु बुद्धाच्या या भूमीमध्ये राहणाऱ्या भारतवासियांच्या रक्तामध्ये, त्यांच्या डीएनए मध्ये समतेचा विचार आहे. जो रक्तातून शरीरभर पसरलेला आहे, त्यांच्या शरीरात नांदतो, मनामध्ये विचार. आणि जेव्हा जेव्हा या समतेवर, जेव्हा केव्हा बंधुतेवर राहता येतो, तेव्हा तेव्हा हे लोक तो प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक आघात हाणून पाडतात. संविधान लागू झालं, समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा विचार या संविधानाने दिला. आणि उरीपुरी 25 वर्ष संविधानाने झालेली असताना 1975 मध्ये लोकशाहीने स्वीकारलेल्या देशात हुकुमशाही येते की काय भीती निर्माण झाली. आज झालं होतं 1975 ला, माझा जन्म नव्हता तेव्हा झाला. ज्यांचं झालं असेल, ज्यांना कळत असेल, त्यांना माहिती आहे 1975 मध्ये काय झालं होतं देशामध्ये. इमर्जन्सी लागली होती, आणीबाणी लागली होती. आणि देशातील लोकांना भीती होती की संविधान करत्यांनी, घटनाकारांनी समतेचं, बंधुत्वाचं, लोकशाहीचं राज्य निर्माण करून दिले. त्या लोकशाहीच्या जागी हुकुमशाही देशात येते की काय अशी भीती निर्माण झाली. जेव्हा देशातील लोकांना राज्यघटनेवर भीती संकट आलं हे जाणवलं, 1977च्या निवडणुकीत काय केलं जनतेने? वाचलंय कोणी? आपण जे जन्माला नव्हतो आलो त्यांनी वाचलंय. काय झालं 77च्या निवडणुकीत? त्यांनी संकट आपलं होतं, त्यांना घरी बसलो. तसं 2024 मध्ये आलं. मोहिते साहेबांनी थोडा आकडता घेतलं, मला काही बोलायचं बंधन नाही. तुम्ही थोडंसं जपून मांडलंय. 2024 मध्ये, त्याच्या आधी या देशात सध्याच्या राज्यकर्त्यांना स्वप्न पडायला लागले की आम्ही 400 खासदार जर आलो, राज्यघटना बदलून टाकू. राज्यघटना
विचाराचा विचार सोडून द्या बाजूला, परंतु जसं या देशातल्या जनतेला जाणवलं की हे 400 जर आले ते बदमाशी करू शकतात, 350 खासदार असणाऱ्या पक्षाला 2024 मध्ये भारताच्या जनतेने कोंबड्यावर आणलं. आज कोंबड्या घेऊन सरकार चालवायला लागलं. म्हणून म्हणलं 75 वर्षात दोनदा प्रयत्न झाले, पण या देशातल्या जनतेने हे सत्तेचं लोकशाहीचं संविधान वाचवलेलं आहे. तुमची माझी जबाबदारी आहे की ही जनता जाणते अजाणतेपणे संविधानाची व्यवस्था मान्य करते. ज्या जनतेला हे माहिती आहे की सत्तेचं वातावरण देशाच्या हिताचं, बंधुतेचं वातावरण, न्यायाचं, स्वातंत्र्याचं वातावरण देशाच्या हिताचं आहे, ते संविधानाची देण आहे एवढं आम्हाला समजून सांगायचं. आणि ते सांगण्यासाठी लागणार आहेत माणसं, बोलणारी माणसं लागतील, समजून घेणारी, समजून सांगणारी माणसं लागतील, माणसं गोळा करणारी माणसं लागतील. हे जे असे आदरणीय माणसं समाजामध्ये ज्यांच्याकडे पाहून लोक एकत्र येऊ शकतात अशी माणसं लागतील. बहुतेक जण पंचायत सभेकडे थोडाफार पैसा असेल म्हणून कार्यक्रम लावा, पण झोपडपट्टीत एखाद्या आमच्या गोरगरीब समाजातील बांधवांना लावायचं असेल तर थोडं आर्थिक पाठबळ देणारी माणसं लागतील. ही सगळी माणसं आज या 75 वर्षाच्या संविधानाच्या मेहरबानीमुळे आहेत आणि त्यांच्या मदतीने जास्तीत जास्त जागृतीचं काम होणं गरजेचं आहे. हा संदेश खरं म्हणजे आम्ही देण्याची गरज आहे. बी.एन. रावचा उल्लेख करा ना, तुम्ही आता उल्लेख केला बी.एन. रावचा. पंच्याहत्तर वर्षाचं नाव काढलं नाही लोकांनी तरी, संविधानाचा गौरव करायचं सोडून दिलं. पण 75व्या वर्षात राज्यघटनेचा आणि राज्यघटनाकारांचा गौरव करण्याच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकरांना डिस्क्रेडिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. इतकंच नाही तर त्या जंतर मंतर मैदानावर या देशद्रोह्यांनी राज्यघटना काढण्यापर्यंत इतकी मजा केली यांची. कुठल्याही सरकारनं काही ऍक्शन घेतल्याचं तुम्हाला आम्हाला बघायला मिळालेलं नाही. त्यामुळे संसदेत राज्यघटनेच्या पुढे लोकांना झाला नाही तर आणखी काय करा, आम्ही काय तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार. हा तर मेसेज, हा संदेश स्पष्ट आहे. पण बी.एन. रावचा तुम्ही सातत्याने उल्लेख करताय. बी.एन. राव राज्यघटनेचे निर्माते आहेत, मी काही बोलत नाही. मी काही जरी बोललो, मोहिते साहेब काही जरी बोलले, नानासाहेब किंवा संजय जाधव काही जरी बोलले तर आम्ही तेच बोलणार. म्हणून आपल्याकडे तुम्ही काही विश्वास ठेवायला तयार नाही. आकाश राठोड नाव लक्षात ठेवा. आकाश राठोडने एक पुस्तक लिहिलेलं आहे, आंबेडकर प्रियम्बल नावाचं. आंबेडकर प्रियम्बल आणि देशभरात खूप गाजतंय पुस्तक. प्रियम्बल आपण मी तुम्हाला तो दाखवतो राज्यघटनेचा सरनामा, ही उद्देशिका प्रियम्बल, आंबेडकर प्रियम्बल नावाचं पुस्तक आहे. जवळपास 250-300 पानांचं पुस्तक. त्या पुस्तकात फक्त प्रियम्बल बद्दल बाबासाहेबांचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यासाठी 300 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे. प्रियम्बल आम्ही भारताचे लोक वगैरे जे वाचतात ना, पण आता कार्यक्रम झाले वाचला 85 शब्दात फक्त ते प्रियम्बल. 42 घटना दुरुस्ती झाली, त्याच्या पूर्वी 81 होते, 4 शब्द वाढले, आता 85. ती प्रियम्बल कोणी लिहिलेली आहे? या बी.एन. रावचं नाव घेतात ते लोक. ही प्रियम्बल बी.एन. रावने लिहिली. बाकीचं सोडा, बाकीचं पुढचं तर खूप मोठं विद्वानाचं काम होतं, मोठ्या कॉन्स्टिट्युशनलिस्ट संविधान तज्ञाचं बाबासाहेबांचं काम होतं. घटना प्रियम्बल त्या आकाश राठोडाने त्या पुस्तकामध्ये एवढा डिटेल रिसर्च केला
डॉक्टर आंबेडकरांनी. त्याच्या आधी 5 सुरुवात झाली होती पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, उद्दिष्टांचा ठराव म्हटलं जातं मराठीमध्ये. त्या 5 पैकी एक ड्राफ्ट त्या पी.एन. रावांनी दिला होता. जो ड्राफ्ट संविधान सभेच्या आजच्या संविधान सभेने स्वीकारून संविधानात जो दिसतो तो डॉक्टर आंबेडकरांचा ड्राफ्ट आहे. आणि तुम्हाला त्याचं वेगळेपण सांगतो मी, बाकी जास्त वेळ आता घेणार नाही. त्याच्यामध्ये फक्त एकच शब्द आहे, त्या मागच्या 4 शोधून बघा आणि डॉक्टर आंबेडकरांची प्रियमन शोधून बघा. एक शब्द बंधुता नावाचा, फ्रॅटर्निटी, बंधुत्व, त्या 4ही मध्ये नाहीये. सूर्यावर धुंदल्यानं काय होणार एवढ्या मोठ्या प्रयत्न सूर्याचं तुम्ही डिस्क्रेडिट करायला बघताय. राज्यघटना बदलायची ती बदलले जात नाही म्हणून पोटात गोळा आलाय, प्रयत्न करून बघताय. आम्हाला पालक राज्यघटना बदलून टाकत हलवा आहे. अरे 2500 वर्षामध्ये पंचशिलेमध्ये 6वं शील तुमच्याकडून लावता आलेलं नाही, ही तुमची लायकी आहे. 2500 वर्षापूर्वी पंचशील दिलं ना. बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला, पण 6वं शील शोधता आले. अष्टांग मार्गात 9वा शोधता आला. 10 पारमितांमध्ये 11वी जोडता आली. गुरुचं काही बदलता आलं नाही तुम्हाला, या जिल्ह्याचं बदलता येणार आहे. पण मग एवढ्याच आपण आनंदी राहून चालणार नाही बाबा. आपल्याला अनेक आव्हानं आपल्या पुढे आहेत. त्या अशोक राठोडांचं पुस्तक वाचा तुम्ही, आकाश राठोडांचं. क्लिअर सांगतात ते, क्लिअर शब्दात आहे की डॉक्टर आंबेडकरांना निग्लेक्ट करून जाणीवपूर्वक पी.एन. रावला प्रियमन लिहिण्याचं श्रेय दिलं जातं. ते साधारण खोटं आहे, चुकीचं आहे. जी प्रियमन देशाच्या राज्यघटनेतली प्रियमन दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नाही, फक्त डॉक्टर आंबेडकरांच्या प्रियमन लिहिलेली प्रियमन आहे. जो काही हिंदीचे नाही, जो काही मोहिते नाही, जो काही धनराज नाही, जाधव कांबळे नाही, तो राठोड आहे. आपल्याला काय घेणं देणं? पण इमानदारीनं प्रामाणिकपणे जर लिहिलं, शोध घेतला, मांडलं, हे अशा पद्धतीनं बाहेर आहे. आणि या सगळ्या मागच्या 75 वर्षामध्ये एक नाही अशा असंख्य घडामोडी झालेल्या आहेत. दोघंही एका थालीचे चट्टे-बट्टे आहेत. आज आपली अवस्था अशी आहे की आपल्याला संविधान खूप चांगलं आहे, ते मान्य आहे, पण राबवण्याची क्षमता तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. राबवण्याची क्षमता तुमच्या माझ्याकडे, आज रोजी या देशाची राज्यघटना राबवण्याची जी क्षमता असते, ज्याला राजकीय सत्ता म्हणतात, ती तुमच्या माझ्याकडे नाही. त्यामुळे आम्ही हतबल आहोत. आणि म्हणून जो कोणी राबवतोय नाही झालं ना, आम्हाला त्या पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागतंय. म्हणजे आमची अवस्था ते जुन्या काळातले सिनेमा होते, आम्ही पाहिले भरपूर बऱ्यापैकी. जुन्या काळातले पिक्चर होते ना, अमिताभ बच्चनचे सिनेमा पाहिल्याने सगळे बरे बहुतांशी लोक काय तर अमिताभ बच्चन सारखी आमची अवस्था झालेली जुन्या पिक्चर मध्ये. काय नाव आहे त्याचं? अमिताभ बच्चनचं मॅक्सिमम सिनेमामध्ये नाव काय आहे? विजय. विजय विजय त्या विजय सारखी अवस्था झाली आहे. विजय मोहिते नाही, अमिताभ बच्चनची त्या विजयची. आणि ते टिपिकल स्टोरी राहिली बघा, तुम्ही ऐकून बघा. पूर्ण सिनेमा बनवून पूर्ण सिनेमामध्ये तो अमिताभ बच्चन विजय हिरो किती गुंडांना मारतो, सगळं करतो, म्हणजे कागदला दाखवला तो. अनेक गुंडांना एकटाच मारतो. शेवटच्या सीन मध्ये तुम्ही आठवण प्रत्येक पिक्चर एक असा प्लॉट असायचा सिनेमामध्ये. त्या शेवटच्या क्लायमॅक्स मध्ये अमिताभ बच्चनच्या आईचे हात बांधून तिथं उभी आहे,
बहीण उभी आहे, वडील असली तर वडील, बहुतांशी नसायचं पण असली तर वडील, बायको किंवा त्याची प्रेयसी अशी बांधून उभी आहे कोणाच्या विलनच्या अड्ड्यामध्ये. आणि विजयने तो सांगतो की मैं बोलता हूं वैसे करो नहीं तो इनको मैं मार दूंगा, इनको खत्म कर दूंगा, परिवार खत्म कर दूंगा तुम्हारा. पण शेवट काय होतो सिनेमाचा? विजयचा विषय. सिनेमाचा शेवट काय होतो? त्या अमिताभ बच्चनचा त्या विजयचा परिवार संपतो, खतम होतो, तो विजय वाचतो, जिंकतो. विजयचा विजय होतो. बरोबर? तो त्या गुंडांना मारून आपल्या परिवाराला सुखरूप त्यांच्या तावडीतून सोडवून बाहेर घेऊन येतो. मग त्याला कोणीतरी मदतीला धावून येतं, काहीतरी होतं, येतो का मित्र वगैरे येतो मध्ये. आमची अवस्था तशी आहे. भारताची राज्यघटना आमच्यासाठी प्राणप्रिय आहे, पण ती कोणाच्या तावडीत सापडलेली आहे? राबवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ते तिचे विरोधक आहेत. आपली अवस्था विजयसारखी झालेली आहे की त्याला त्याच्या अंगावर डायरेक्टली जाता येत नाही, त्याला मारता येत नाही. आज ती वाचवली पाहिजे ही देखील मनातली इच्छा आहे आमच्या. हातबला पण संधीची वाट पाहण्याची तयारी डोळसपणे जागरूकपणे आम्ही असल्याशिवाय संधी कधी येईल आणि ती कधी त्या सत्ताधाऱ्यांना खाली खेचून आम्हाला ती सत्ता हातात घेऊन ते संविधान मुक्त करण्याची, ते खऱ्या अर्थाने राबवण्याची आम्हाला वेळ येईल. 24 तास आम्ही चौकन्ना असणं गरजेचं आहे, डोळत असणं, दक्ष असणं गरजेचं आहे. आज नवरा दिवस येईल, बाबासाहेबांचे शब्द आहेत की गो रोटी हर जमाना बदलेगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा. जमाना जब बदलेगा तब तक हम और आप सब लड़ने वाले लोग मैदान में डटे हुए होने चाहिए, मैदान में खड़े होने चाहिए. भारताच्या राज्यघटनेला वाचवू, भारताच्या राज्यघटनेचं आम्ही रक्षण करू असं सांगून जर आमच्या मताच्या पेटीवर, मतावर हल्ले मारले जात असतील, जे झालं गेलं जातेलं मिळालं, तुम्ही मी सगळ्यांनी मिळून आपण मोकळ्या मनानं मदत केली, राज्यघटना धोक्यात होती म्हणून केलं करून टाकलं जे काय करायचं. चूक झालं, बरोबर झालं, ते चांगलं झालं, परंतु राज्यघटना आता वाचवण्याचा, राज्यघटनेचं रक्षण करण्याचा आणि राज्यघटनेच्या प्रती आम्हाला भावनिक करून आमची लुटमार करण्याचा हा काळ नाही. राज्यघटनेची इमानदारीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तुम्ही 75 वर्ष केली नाही, ती अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही लोकांना जागृत करण्याचा आता काळ. आपण या सगळ्या आव्हानांना समजून घेणार आहोत की नाही हा आमचा पुढचा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत देशात त्यांनी लोकसभेच्या नावाने शिवाजी पार्कमध्ये लोकशाहीची थट्टा उडवली. जाहीर सभांमध्ये 20-30-40 वर्ष आधी शिवाजी पार्काच्या सभांमधून ज्यांनी लोकशाहीची थट्टा उडवली, त्यांच्या वंशजांना लोकशाहीचे गोडवे करण्याची वेळ आलेली आहे. काळाचा महिमा, काळ बदलतोय, नावं घ्यायची वेळ आणू नका. समजदार आहे तुम्ही सगळे लोक, काय बोलायचं कळलं. तुमच्या ठाण्यातून हल्ला झाला, पक्ष फुटला, जेव्हा कळलं की लोकशाही धोक्यात आली, आम्ही 75 वर्ष सांगतोय, बदल्यापासून सांगतोय की लोकशाहीला धोका आहे. मला जेव्हा फटका बसला तेव्हा कळालं लोकशाही धोक्यात आहे. पण ती नुसती राजकीय लोकशाहीची भाषा करणारी माणसं आमच्या हिताची नाही असते, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं रक्षण करणारी देखील आम्हाला भाषा बोलणाऱ्या माणसांची गरज आहे. पक्ष फुटला, पक्ष तुटला, तुमची सत्ता धोक्यात आली म्हणून लोकशाही धोक्यात आली असं चालणार नाही. बाबासाहेबांनी इशारा दिला 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही लवकरात लवकर स्थापन नाही केली तर ही लोकशाहीवाली जनता ती लोकशाही उडवून टाकेल. तुम्ही नुसतं आता लोकशाही तेवढ्या पुरतं बोलून चालणार नाही. सामाजिक लोकशाही बद्दल काय मत आहे, आर्थिक लोकशाही बद्दल, विषमतेबद्दल काय मत आहे, हे देखील तुम्हाला मोकळेपणाने बोलावं लागेल. हे विचारण्याची क्षमता आमच्या नव्या पिढीमध्ये आहे का? त्या आव्हानावर आपण लागतो. ते आव्हान लोकशाहीला अनेक अर्थाने संविधानाला धोक्यात आणण्याचे प्रयत्न चाललेले आहेत.
निवडणुका ज्या राज्यकर्त्यांना निवडून राज्यघटनेच्या माध्यमातून संविधान लागू करण्याची शक्ती देणाऱ्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका प्रश्नांकित झालेल्या मताच्या अधिकाराचं देशामध्ये काय होतंय हे तुम्ही चांगल्या प्रकारे बघताय. निवडणुकांच्या माध्यमातून मतांचं हेराफेरी होते, मत कमी केले जातात, वाढवले जातात, लुटले जातात, हे सगळ्या गोष्टी होत आहेत. मतदारांना निवडणुकीच्या काळामध्ये मोठे मोठे आमिषे देऊन पैसे वाटून साडे वाटून इथपर्यंतच नाही तर आता मंथली तुम्हाला पैसे देऊन लाडकी बहीण सारख्या योजना देऊन या देशातील मतदारांना मत विकण्यासाठी इनडायरेक्टली भाग पाडलं जात आहे. हे तुमच्या माझ्यासाठी आव्हान आहे. ही फुकट छाप घेण्याची सवय आमच्या मतदारांना जर लागली तर देशाचं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, हे देखील बाबासाहेब सांगितलेले आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण सातत्याने विचार करावा, गांभीर्याने विचार करावा, पुढच्या वाटचालीची तयारी करावी. आम्हाला कशाची भीती वाटत नाही. 75 वर्ष आधी संकटातच होतो, आम्ही जगत होतो. हजारो वर्ष आम्ही संकटात जगणारी माणसं आहोत, पण आमच्या लेकरा बाळांना पुन्हा संकटात टाकण्याची आमची इच्छा नाही. संकट आमच्यासाठी नवी नाही. दुनियाभरची आंदोलनं आम्हाला मागच्या 75 वर्षात कित्येकदा करावी लागली आपल्याला माहिती आहे. अन्याय अत्याचार भोगत सहन करत संविधानाच्या आधाराने पुढे वाटचाल करतो आहोत आम्ही. पण आमच्या लेकरा बाळांची जर काळजी वाटत असेल तर आम्हाला ही संविधानिक व्यवस्था टिकवण्यासाठी भावनिक न होता अजिबात कुणालाही बळी प्रचाराला बळी न पडता आम्हाला आपली ताकद उभी करावी लागेल. त्यासाठी आपण सगळे सज्ज राहू. ही संविधान नावाची नौका, संविधान नावाचा जो डॉक्युमेंट आहे ती आमच्यासाठी या समुद्रातून आम्हाला बाहेर येणारी नौका आहे असे शायर म्हणतो, कवी म्हणतो, नाव आहे, होडी आहे. त्या शायरच्या 4 ओळी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. तो शायर असं म्हणतो की आम्ही संकटात सापडलेली माणसं आहोत आणि या संकटातून आम्हाला बाहेर नेणारी नौका म्हणजे या देशाचं संविधान आहे. अर्थात संविधानाचे नुसते गोडवे वाचून नाही, गोडवे गाऊन नव्हे तर त्या संविधानाला लागू करण्याची क्षमता आमच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे समजून मी बोलतोय. तो शायर सांगतो की या नौकेतून आम्ही पलीकडे जाणार आहोत, संकटातून बाहेर पडणार आहोत. तो शायर म्हणतो कि कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. कर्म के पास अगर तलवार तो मैं उम्मीद की ढाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. ऐ जिंदगी तेरी हर चाल के लिए मैं एक चाल लिए बैठा हूं. लुत्फ उठा रहा हूं तेरी आग बिजोली का. हिंदी समझते हैं सगळ्यांना? थोडं कठीण असलं तरी भाव समजे. लुत्फ उठा रहा हूं तेरी आग बिजोली का. मिलेगी कामयाबी हौसला बेमिसाल लिए बैठा हूं. मिलेगी कामयाबी हौसला बेमिसाल लिए बैठा हूं. चल मान लिया, चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर. चल मान लिया 2-4 दिन नहीं है मेरे मुताबिक मगर. गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूं. गिरेबान में सुनहरे साल लिए बैठा हूं. ये गहराइयां, ये लहरें, ये तूफान, ये गहराइयां, ये लहरें, ये तूफान, ये सब तुम्हें मुबारक. मुझे क्या फिक्र, मैं ये कश्ती बेमिसाल लिए बैठा हूं. मुझे क्या फिक्र, मैं ये कश्ती बेमिसाल लिए बैठा हूं. इस कश्ती को बनाकर देने वाले हमारे मसीहा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के चरणों में श्रद्धा सुमन अर्पित करता हूं, शत शत नमन करता हूं और अपनी वाणी को विराम देता